नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण एक्सटेन्शन 242 या कोर्ससाठी प्रॅक्टिकल एक्झामचं तुम्हाला गायडन्स देणार आहोत. तर त्या अगोदर आपण याची सिलेबस कॉपी एकदा बघून घेऊ प्रॅक्टिकलच्या टॉपिक्ससाठी. तर यात आहे युनिव्हर्सिटी एक्सटेन्शन एज्युकेशनची स्टडी. तर या एक्सरसाइजमधून तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्सटेन्शनचा जो फ्लो चार्ट आहे तो सुद्धा विचारला जाऊ शकतो. मग त्यानंतर व्हिजिटचं एक 16व्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला व्हिजिटचं आहे. तर व्हिजिटच्या याच्यातनं तर तुम्हाला क्वेश्चन येणार. 14वी एक्सरसाइज 15 एक्सरसाइजमध्ये तुम्हाला अशा 3 एक्सरसाइज ज्या आहेत तिथून तुम्हाला व्हिजिटचे टॉपिक्स आहेत. तर या व्हिजिटच्या टॉपिक्समधनं तर क्वेश्चन नाही येणार. बाकी उरलेल्या एक्सरसाइजमधनं तुम्हाला क्वेश्चन येतील. तर याचा एकदा पेपर पॅटर्न बघून घेऊ. हा कोर्स जो आहे तो थेरी प्लस प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे यात 30 मार्क्सचं तुमचं प्रॅक्टिकलचं एक्झाम असेल. त्यात 10 मार्क्स जे असतील ते मॅन्युअलला असतील आणि 20 मार्क्स जे असतील ते तुमचं सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल एक्झामला असेल. त्यात 12+ मार्क्स स्कोअर केल्यावर तुमचा हा विषय पास होऊन जाईल. आता या कोर्समध्ये स्पॉटिंगसुद्धा असू शकते. तर चान्सेस तर कमी एखाद्या कॉलेजमध्ये फक्त थेरी क्वेश्चन घेतील किंवा स्पॉटिंग घेतील. तर स्पॉटिंगमध्ये काय असेल तर तुम्हाला स्पॉटिंगमध्ये न्यूजपेपर, लिफलेट, फोल्डर, TV, रेडिओ अशा ज्या गोष्टी आहे त्या तुम्हाला स्पॉटिंगमध्ये विचारल्या जातील. आणि थेरी क्वेश्चनमध्ये कसे क्वेश्चन येतील ते पण एकदा बघून घेऊ आपण. आता थेरी क्वेश्चनमध्ये आता पहिला क्वेश्चन जो आहे, व्हॉट डू यू मीन बाय ग्रुप डिस्कशन, गिव्ह टाईप्स ऑफ ग्रुप डिस्कशन. हा जो क्वेश्चन आहे सेकंड एक्सरसाइजमधनं आपण घेतलेला आहे येथे. त्यानंतर आहे प्रिपरेशन ऑफ लिफलेट, फोल्डर किंवा बुकलेट, पॅम्पलेट यांचं प्रिपरेशनची तुम्हाला प्रोसिजर विचारली जाऊ शकते. तर हे 4 नंबरच्या एक्सरसाइजमधनं आपण घेतलेलं आहे. आता लिफलेट, फोल्डर यांचं तुम्हाला डिसॲडव्हान्टेजेससुद्धा विचारले जाऊ शकतं. त्यानंतर रोल अँड फंक्शन्स ऑफ DRDA हा 9 नंबर एक्सरसाइजमधनं आपण रेफर केलेला आहे हा क्वेश्चन. मग चौथा क्वेश्चन जो आहे तो स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर हा एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. 10व्या एक्सरसाइजमधनं आपण हा क्वेश्चन रेफर केलेला आहे. मग 12 नंबर एक्सरसाइजमधनं आपण एक क्वेश्चन रेफर केला आहे, एनलिस्ट ICT टूल्स यूज फॉर ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी अँड एक्सप्लेन एनीवन. आता हे काही क्वेश्चन मी तुम्हाला दिले. बाकी तुम्हाला प्रेझेंटेशन स्किल्स एक्सरसाइज यातनं सुद्धा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. बाकी अदर जे क्वेश्चन असतील ते आता तुमच्या कॉलेजच्या प्रोफेसर्सवर डिपेंड करता ते कोणते क्वेश्चन देतील. हे क्वेश्चन्स फक्त एक रेफरन्ससाठी होते. आणि स्पॉटिंग यात जर असले तर एकदम बेस्ट आहे. स्पॉटिंग एकदम इझी असते या कोर्सची. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी आणि प्रॅक्टिकल एक्झामसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.